माझ्या ऑफिसच्या जवळच माझ्या मम्मीचं काम होतं. तिला कुठेतरी ट्रिपला जायचं, त्याच्यामुळे ते आय डी कार्ड वगैरे काहीतरी भेटणार होतं. त्याच्यामुळे तिने मला फोन केला की मी एक अर्धा तासामध्ये पोचते, तू खाली ये, थोडंसं आपण बोलूया आणि मग मी माझी जाईल आणि तू तुझं काम कंटिन्यू कर. तर मी म्हटलं बरं ठीक आहे. आणि ती हार्डली एक 15-20 मिनटात लगेच आली, जवळच आहे त्याच्यामुळे. आणि तिचं ते काम करून घेतलं तिने आणि मला फोन केला की माझं काम झाले, तू ये पटकन खाली, आपण भेटूया, असं तसं. आणि एवढ्या गडबडीमध्ये ती बसने आली बरं खरं तर. आणि बसमध्ये तिने माझ्यासाठी फळं पण घेऊन आली घाईघाईत. आणि शिवाय मला सीताफळ आवडते, पिकलेले 2 सीताफळं तिने सोबत आणले होते. आणि माझ्या समोर तू खा, माझ्या समोरच तू खा, असं तिने हट्ट पकडला आणि मला ते खायलाच लावलं. तर मला 2 मिनटं असं झालं की आई कशी असते ना, तिला असं वाटतं मी किती प्रेम करू, किती जीव लावू. म्हणजे एवढ्या घाईमध्ये सुद्धा तिने ती 2 पिकलेली सीताफळं माझ्यासाठी घेऊन आली आणि मला खायला लावलं तिने. हे तू खा, हे तू खा. आणि मी घाई खाल्लं आणि तेवढ्यात खात असताना तिची बस पण आली लगेच. त्याच्यामुळे मग तिला आमच्या म्हणजे आम्ही फक्त 1 मिनिटं पण नाही बोललो, लगेच तिची बस आली आणि ती बसमध्ये बसून गेली. आणि ती ती मला बसमधून सुद्धा खुणवत होते, ते खाऊन जा, तसं जाऊ नको, खाऊन जा. इतकं मला भरून आलं की कसं असतं ना आईचा जीव. म्हणजे तिने माझी कसली चौकशी नाही केली बरं, काहीच बोलली नाही. पण ते फक्त तिला माझ्यासमोर म्हणजे तिने जे आणले ते मी खावं, खुश राहावं, बस तिला तेवढंच वाटत होतं. आणि ती लगेच निघून गेली आणि मी पण माझ्या कामाला सुरुवात केली. मला सांगायचं आहे, जोपर्यंत तुमचे आईवडील आहेत ना, तोपर्यंत तुम्हाला ते तुमच्या आवडीची प्रत्येक गोष्ट घेऊन येणार. मग तुम्ही कुठेही असा, ज्यावेळेस तुमचे आईवडील थकतील त्यावेळेस मात्र तुमची जबाबदारी आहे त्यांना जीव लावायची. ते तुमच्या वस्तूची किंवा तुम्ही आणलेल्या गोष्टींचं त्यांना त्यांना हव्यास नाही आहे की माझ्यासाठी हे आणावं, माझ्यासाठी ते आणावं, माझ्या मुलांनी, माझ्या मुलींनी. त्यांना फक्त तुमचा हसरा चेहरा, तुम्ही आनंदी असावेत आणि तुम्हाला वेळ द्यावा. म्हणजे त्यांना तुम्ही वेळ द्यावा, थोडासा का होईना वेळ द्यावा. म्हणून सांगते मैत्रिणींनो, मित्रांनो, जोपर्यंत आईवडील आहेत तोपर्यंत तुम्ही त्यांना भेटा, त्यांना जीव लावा. आता ते आपल्यासोबत फक्त काय हार्डली 10-15 वर्ष असतील. छोट्या छोट्या गोष्टींना जसं त्यांना असं वाटतं की मी हिला किती खुश करू किंवा हिच्यासाठी मी काय काय करू, ही जी उत्सुकता आहे ना, ही आईवडिलांनाच वाटते. बाकी कोणाला वाटत नाही बरं. तुमचं मग भले तू नवरा असू दे, कुणीही असू दे घरातलं, फक्त आईला आणि वडिलांनाच वाटतं की तुम्ही खूप जगावं, खूप मोठं व्हावं, खूप खुश राहावं. तसंच तुम्ही आता तुमच्या कामातून थोडाफार तरी वेळ काढा, आई वडिलांना जीव लावा, त्यांना वेळ द्या. त्या तुमच्या वस्तूसाठी नाही वाटपा, तुमच्या भेटीसाठी, तुमचे हसरे चेहरे, तुम्ही किती खुश आहात हे त्यांना पाहायचं असतं, बस बाकी काहीच नाही.